मी नवरी बनून माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत स्टेजवर बसली होती. त्यावेळी मी खूप निराश होते. मला माझ्याच नशिबावर विश्वास बसत नव्हता. कदाचित यामुळेच मी प्रमाणापेक्षा जास्त घाबरलेली होते. मी नवरी होऊन स्टेजवर बसले होते. मला असे वाटत होते की समोर बसलेले वरातीतील लोक मला बघून कदाचित माझ्या नशिबावर जळत आहेत की काय. बघा, या जाड्या मुलीचे नशीब कसं उजळलं आहे. तिला एक तरुण आणि श्रीमंत घरातील मुलगा मिळाला आहे. मला असे वाटत होते की समोर बसलेले सर्व लोक माझ्याबद्दलच बोलत आहेत, नाहीतर माझ्या नवऱ्याला बघून त्याच्या नशिबाबद्दल दुःख व्यक्त करत आहेत की किती देखणा आणि तरुण मुलगा आहे आणि त्याला या जाड्या मुलीमध्ये असे काय दिसले. नाहीतर ते माझ्या नशिबावर आश्चर्य व्यक्त करत होते की या जाड्या मुलीला एवढा सुंदर नवरा मिळाला आहे. हा प्रश्न तर मी त्यावेळी स्वतःलाच विचारला होता, जेव्हा माझे लग्न शुभम सोबत ठरले होते. कितीतरी वेळा मी आरशासमोर उभी राहून माझे संपूर्ण शरीर पाहत होते, जे एकदम जाड होतं आणि मी इतकी सुंदरही नव्हते की कोणीही माझ्या प्रेमात पडेल. आणि माझ्या लठ्ठपणामुळे मी एवढी कुरूप दिसत होते की कोणीही माझ्याकडे डुंकूनही बघत नव्हतं. जर माझ्यासाठी एखाद्या गरीब घरातील जरी स्थळ आलं असतं, तरी माझ्या आईने आनंदाने माझी पाठवणी केली असती. त्यावेळी कदाचित मला इतका त्रास झाला नसता, जेवढा त्रास शुभमशी लग्न करताना होत होता. कारण मला माहित होतं माझ्यासाठी कुठल्याही राजकुमाराचं स्थळ येणार नाही. पण जेव्हा माझ्यासाठी शुभमचं स्थळ आलं तेव्हा माझी शुद्धच हरपली. शुभम आपल्या आईसोबत स्वतः मला बघायला आला होता. मला वाटलं होतं की ते लोक मला बघताच उठून निघून जातील, जसे आजपर्यंत मला बघण्यासाठी येणारे लोक मला बघून उठून जात होते. पण यावेळी असं झालं नव्हतं. त्या लोकांनी मला पसंत केलं होतं आणि मी ऐकलं होतं की शुभमला मी खूप आवडली आहे. मला असं वाटत होतं की कदाचित माझ्या कानांनी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. माझ्या छोट्या बहिणीने मला ही गोष्ट सांगितली आणि ती आनंदाने माझ्या तोंडात मिठाईचा तुकडा घालत म्हणाली, "ताई, शुभम तर तुझ्यासाठी वेडा झाला आहे," असं म्हणून तिने आनंदाने मला मिठी मारली. आणि मी मात्र आश्चर्याने तिच्याकडे बघतच होते. हे कसं काय शक्य होतं? तो तर खूप तरुण आणि सुंदर मुलगा होता आणि श्रीमंत देखील होता. त्याच्याकडे पैशांची सुद्धा काहीच कमी नव्हती. त्याच्यात कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती, म्हणून त्याने माझ्यासारख्या मुलीला पसंत करावं. मी देखील जास्त काही श्रीमंत नव्हते, म्हणून त्याने लालसेपोटी माझ्यासोबत लग्न केलं असावं. या स्थळाबद्दल माझ्या मनात बरेच प्रश्न येत होते, कारण मला पसंत करण्यासारखे माझ्यामध्ये काहीच नव्हते. मी उभी राहिले आणि आरशासमोर जाऊन स्वतःला लक्षपूर्वक पाहू लागले. माझ्या हाताने माझ्या शरीरावरच्या प्रत्येक अवयवाला स्पर्श करू लागले. तर माझे हात-पाय, हातांची बोटे, पायांची बोटे खूपच मोठी होती. माझ्यामध्ये असं काहीच नव्हतं ज्यामुळे शुभमला मी आवडले होते. मी माझ्या पूर्ण शरीराकडे पाहिलं, जे लठ्ठपणामुळे ताणले गेले होते. माझा रंग देखील एवढा काही खास नव्हता. शुभमऐवजी साधारण दिसणाऱ्या कोणत्याही गरीब मुलाने मला पसंत केले असते तर कदाचित मला इतकं आश्चर्य वाटलं नसतं. शेवटी लवकरच माझे लग्न झाले. माझ्या लग्नाच्या दिवशी मी खूप निराश होते. या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी वेगळं आहे असं मला वाटत होतं. आता नक्कीच काहीतरी शिजत होतं, याची जाणीव मला नव्हती. कारण शुभमच्या चेहऱ्यावर मी एका क्षणासाठी देखील हसू बघितलं नव्हतं. आनंदाचा असा कुठलाही रंग बघितला नव्हता जो एखाद्या नवरदेवाच्या चेहऱ्यावर असतो. जसजशी वेळ जात होती, मी भीतीने थरथर कापत होते. शुभमच्या घरच्या लोकांनी बळजबरीने हे लग्न ठरवलं असेल तर माहित नाही तो माझ्याशी कसा वागेल. कदाचित तो शब्दांनी माझा अपमान करेल, तो मला माझ्या उणिवांची जाणीव करून देईल. पण शुभमने माझ्यासोबत जे काही केले त्याची मी कल्पना देखील केली नव्हती की एक पुरुष असा देखील काही करू शकतो. त्याने तर लग्नाचा कार्यक्रम संपला आणि मोठ्या गाडीत बसून शुभमच्या बंगल्यावर मी आले. ती एक मोठी आणि सुंदर खोली होती जिथे मला आणून बसवलं होतं. माझ्या सासूबाई आणि माझी नणंद काही वेळ माझ्याबरोबर गप्पा मारून त्या खोलीच्या बाहेर निघून गेल्या. जसजशी वेळ निघून जात होती, माझं मन भीतीने माहीत नाही का तर कापत होतं. मला कधीच माझ्या चांगल्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. कारण जेव्हा पण माझ्यासोबत काही चांगलं घडत होतं तेव्हा मला काही क्षण आनंदाचे मिळत होते. त्यानंतर त्या मिळणाऱ्या आनंदाचे मी नेहमी सुखात रूपांतर होताना बघत आले होते. लहानपणापासून आजपर्यंत माझ्यासोबत असंच घडत आलं होतं. आम्ही दोघी बहिणी होतो आणि आमच्या बहिणींमध्ये मी सगळ्यात मोठी होते. पण माझ्यासाठी येणारे स्थळ माझ्या छोट्या बहिणीला पसंत करून जात होते आणि मला माझ्या आईची बोलणी खावी लागत होती. मी अजून गोंधळातच होते तेवढ्यात माझ्या रूमचा दरवाजा उघडला आणि शुभम माझ्या खोलीमध्ये आला. त्याच्या हातात दुधाचा ग्लास होता. तो त्याने टेबलवर ठेवला. मी थोडीशी सावरून बसले. माझी नजर देखील त्यावेळी खाली होती. त्याच वेळी माझ्या मनात काहीच भावना नव्हत्या. पण मला नव्हतं माहीत की शुभमच्या वागणं माझ्यासोबत कसं असेल. शुभम माझ्याजवळ येऊन बसला आणि त्याने पहिल्या रात्रीचं गिफ्ट म्हणून मला सोन्याची अंगठी दिली. त्याचे वागणे अगदी तसेच होते जसं नवीन नवऱ्याचं असतं.
त्याने माझ्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि माझी प्रशंसा देखील केली. त्याच्या बोलण्याने माझ्या मनाला थोडी का होईना परंतु शांती मिळाली होती. तेवढ्यातच त्याने माझ्या पुढे दुधाचा ग्लास केला आणि म्हणाला, हे पिऊन घे. मला भूक तर लागली नव्हती परंतु मी नकार नाही दिला आणि दुधाचा ग्लास घेऊन मी बाजूला असलेल्या टेबलवर ठेवून दिला. थोड्याशा गप्पा मारल्यानंतर मी माझे कपडे बदलले आणि बेडवर येऊन बसले. माझे डोळे बंद होऊ लागले होते. मला खूप झोप येत होती. शुभम अजून माझ्याशी बोलतच होता परंतु मी झोपेच्या स्वाधीन झाले होते आणि काही वेळातच मी गाढ झोपी गेले. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा बाथरूम मधून मला पाणी पडण्याचा आवाज येत होता. मी पटकन उठून बसले. माझे डोके खूप जड झाले होते. मी समोरच असलेल्या घड्याळामध्ये पाहिले तर सकाळचे 9:30 वाजले होते. माझ्या डोळ्यावर अजूनही झोप होती. मी रात्री झोपेतच होते परंतु मला हे माहीत झालं होतं की शुभमने आपला हक्क मिळवला आहे. मला या गोष्टीचे दुःख तर झाले होते की शुभमने रात्री मी झोपेत असताना माझ्यासोबत सुहागरात साजरी केली होती. थकव्यामुळे मी गाढ झोपले होते तरी शुभमने किमान धीर धरायला हवा होता. परंतु तो तर एवढा उतावळा झाला होता की त्याने झोपेतच सर्व काही केलं होतं. पण तरी देखील मला स्वतः सगळं समजलं होतं. शेवटी तो देखील एक पुरुष होता. त्याच्या देखील काही भावना होत्या. लग्नाच्या पहिल्याच रात्री कोणी आपल्या भावनांवर कसं काय नियंत्रण ठेवू शकतो? चूक माझी देखील होती. मी अशा प्रकारे बिनधास्तपणे झोपी गेले होते. मी माझे विस्कटलेले केस बांधत होते तेव्हा अचानक माझ्या हातावर नखांचे ओरखडे मला दिसून आले. तेव्हा मला धक्काच बसला. पण असेच ओरखडे माझ्या सगळ्या शरीरावर होते. जणू काही रात्री कोणीतरी माझ्यासोबत खूप क्रूरपणे वागलं होतं. मी घातलेल्या बांगड्या तुटल्या होत्या आणि माझ्या हातांना जखम झाली होती. मी उठवण्याचा प्रयत्न केला तर माझं सर्व शरीर वेदनेने ठणकत होतं. लग्नाच्या नावाखाली माझ्यावर हा क्रूरपणा का केला होता? मी अजून या सर्व गोष्टींचा विचार करतच होते. तेवढ्यातच बाथरूमचा दार उघडूनच शुभम टॉवेलने आपले केस पुसत बाहेर आला. मला बघताच त्याने टॉवेल माझ्या अंगावर फेकला आणि म्हणाला, लवकर तयार होऊन बाहेर ये आणि हा टॉवेल बाथरूम मध्ये पसरून दे. मला स्वतःची कामे करण्याची सवय अजिबात नाही. त्यामुळे माझी कामे आजपासून तूच करायला सुरुवात कर. शुभमच्या बोलण्याचा अंदाज खूपच कठोर होता. शुभमचा बदललेला दृष्टिकोन पाहून मला धक्काच बसला. रात्री त्याचं वागणं माझ्यासोबत खूप चांगलं होतं. त्यानंतर मी अशी गाढ झोपी गेले जसं काही मला कोणीतरी नशा दिली आहे आणि आता माझं शरीर मला जखमी दिसत होतं. मी खूप मुश्किलीने उठून बाथरूम पर्यंत गेले होते. मी तयार होऊन जेव्हा खाली येत होते तेव्हा मी एक एक पाऊल खूप मुश्किलीने टाकत होते. खाली पायऱ्या उतरताच हॉलमध्ये डायनिंग टेबलवर नाश्ता लावलेला होता. मी खाली उतरले आणि माझ्या सासूबाईंच्या आणि नंदेच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि शुभमच्या शेजारी जाऊन बसले. अजून मी नाश्ताच करत होते तेव्हा एक खूप जाड माणूस जो 6 फूट उंच होता आणि तेवढा जाड देखील होता तो आरामशीर माझ्या शेजारी येऊन बसला. त्याला असं माझ्या शेजारी येऊन बसलेला बघून मी थक्क झाले होते. त्याने विचित्र नजरेने माझ्याकडे बघितलं आणि हसला. माझी सासू म्हणाली, हा शुभमचा छोटा भाऊ आहे. हा थोडा वेडा आहे. ते ऐकून तर मी थक्क झाले होते. त्याचे वागणेही काहीसे तसेच होते. तो तीनदा तीनदा मला बघत होता आणि विचित्रपणे हसत होता. त्यानंतर तिथे एक नोकर आला आणि त्याने माझ्या दिराच्या समोर 10 पराठे आणि पूर्ण पातेले भरून भाजी ठेवली. तो त्यातच खाऊ लागला. ते पाहून मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. तो एका पराठ्याचे फक्त 4 घास करत होता आणि खात होता. सगळी भाजी त्याच्या अंगावर सांडत होती. परंतु तो असं खात होता जसं काय त्याने जेवण कधी बघितलेलंच नव्हतं. मी खूप मुश्किलीने चहाचा 1 कप प्यायलाय आणि उठून उभी राहिले. पण आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्या वेड्या व्यक्तीने माझा हात पकडला आणि मला पूर्ण खुर्चीवर बसवलं. माझ्या शरीरातून तर जसा जीवच गेला होता तशी पण मला वेड्या लोकांची खूप भीती वाटत होती. तो म्हणाला, तू माझ्याजवळच बस आणि मला पाणी दे. मला खूप तिखट लागलं आहे. मी पटकन माझा हात त्याच्या हातातून सोडवला. मला त्या वेड्या माणसाची खूप भीती वाटत होती. माझी सासू ते पाहून हसू लागली आणि म्हणाली, तुझ्या दिराचे बोलणे टाळू नकोस. तू खूप हट्टी आहेस. जर कोणी त्याची गोष्ट नाकारली तर तो वेडा होतो. आम्ही देखील त्याची कुठलीच गोष्ट टाळत नाही. मी शुभमकडे बघितलं. तो तेवढ्या बिनधास्तपणे नाश्ता करत होता जसं काय माझा आणि त्याचा काही संबंध नाही. मी पाण्याचा जग घेतला आणि ग्लासमध्ये पाणी ओतू लागले. मी अजून ग्लासमध्ये पाणी ओततच होते की त्याने माझ्या हातून जग हिसकावून घेतला आणि तसाच जग तोंडाला लावून पाणी पिऊ लागला. त्याची खाण्यापिण्याची शैली एखाद्या रानटी माणसासारखी होती. तो जगने पाणी पित होता आणि पाणी सांडून त्याचे कपडे ओले होत होते. त्याला पाहून मला खूपच किळस येत होती. शेवटी मी चहाशिवाय दुसरे काहीच घेतले नाही आणि उठून माझ्या खोलीमध्ये निघून गेले. रात्री शुभमने पुन्हा दुधाचा ग्लास माझ्या हातात दिला आणि म्हणाला, हे पिऊन घे. मी तो दुधाचा ग्लास घेऊन बाजूच्या टेबलावर ठेवला आणि म्हणाले, तुम्ही ह्या दुधामध्ये नेमकं काय टाकता? माझं बोलणं ऐकून तो एकदम चकित झाला होता. तो म्हणाला, म्हणजे दूध आहे, दुसरे काहीच नाही.
मी म्हणाले, काल देखील हे पिल्यानंतर मी खूप गाढ झोपी गेले होते. इच्छा असूनही मी उठू शकले नाही. माझे बोलणे ऐकून तो हसू लागला आणि म्हणाला, हे तर तुला चांगलेच माहीत आहे की तू किती रात्री जागलीस. जे काल हे दूध पिताच तुला झोप लागली, हे दूध माझ्या आईने दिलं आहे. ती म्हणाली, जर हे दूध पिऊन बायका झोपल्या तर मूल जन्माला सुंदर येते आणि तिला तिचा नातू खूप सुंदर हवा आहे. असं म्हणून शुभमने टेबलवरचा ग्लास उचलला आणि माझ्या तोंडाला लावला. इच्छा नसतानाही मला ते दूध प्यावे लागलं. पण जशी मी दूध पिले मला गाढ झोप येऊ लागली. काही वेळातच मी गाढ झोपी गेले. सकाळी माझी अवस्था अगदी तशीच झाली होती जी लग्नाच्या पहिल्या रात्री झाली होती. मला स्वतःला आज खूप अशक्त वाटत होते. माझ्या मानेवर दाताचे निशाण होते. त्यावेळी माझ्या रूममध्ये कोणीच नव्हते. मी तयार होऊन बाहेर आले तेव्हा हॉलमध्ये माझा दीर, सासू, नणंद नाश्ता करत होते. शुभम कुठेच दिसत नव्हता. माझ्या दीराला बघून टेबलवर बसून नाश्ता करण्याची माझी इच्छा होत नव्हती. पण माझा दीर माझ्याकडे बघून हसला. माझी सासू म्हणाली, ये बसून नाश्ता कर. मी माझ्या नंदेच्या शेजारी बसले. माझा धीर सतत माझ्याकडेच बघत होता आणि चपातीवर चपाती आपल्या घशात घालत होता. माझ्या सासूचा आणि नंदेचा नाश्ता झाला होता म्हणून त्या उठून गेल्या. नाईलाजाने मला एकटीला टेबलवर बसावे लागले. तेव्हा माझा धीर असा काही बोलला की ते ऐकून मी थक्क झाले. ही गोष्ट कुठलाही पुरुष बोलू शकत नाही. ही गोष्ट फक्त नवऱ्यालाच किंवा त्या मुलीलाच माहीत असते. पण ही गोष्ट माझ्या धीराला कशी काय माहीत झाली होती? तो माझ्याकडे बघून हसत होता. माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. मी ते सगळं सोडून दिलं आणि माझ्या रूममध्ये उठून आले. मी विचार करत होते की रात्री शुभम मला नशेचं दूध का पाजतो. मी त्याची बायको होते आणि त्याचं माझ्यावर पूर्ण हक्क होता. तो मी पूर्ण शुद्धीत असल्यावरही माझ्याशी जवळीक ठेवू शकला असता. मग असे असताना सुद्धा मला नशेचे दूध देण्याचा त्याचा काय हेतू होता? आणि जी गोष्ट फक्त नवरा बायकोलाच माहीत असते ती गोष्ट माझ्या धीराला कशी काय माहीत होती? आणि तो पण असा व्यक्ती जो वेडा होता. मला नव्हतं माहीत माझ्यासोबत नेमकं काय घडत आहे. मला काही ठीक वाटत नव्हतं. रात्री जेव्हा शुभमने मला दुधाचा ग्लास दिला तेव्हा मी त्याला स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाले की आज मी हे दूध अजिबात नाही पिणार. त्यात नक्कीच नशेचं औषध आहे. त्याने ग्लास माझ्या तोंडाला लावला तर मी मागे झाले आणि हातानेच ग्लास मागे केला. मी म्हणाले, नाही शुभम, आज मी कुठल्याही किमतीत हे दूध पिणार नाही. असं म्हणतात शुभम रागाने लाल झाला आणि म्हणाला, का नाही पिणार? हे बघ, मी खूप तापट स्वभावाचा व्यक्ती आहे आणि माझा तापटपणा तू नशेशिवाय सहन करू शकत नाहीस. तुझ्याशी लग्न करण्याचा माझा हेतू देखील हाच होता. मला माहित होतं कोणतीही नाजूक शरीराची मुलगी माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. म्हणूनच मी तुझ्यासोबत लग्न केलं. त्यामुळेच मी जे काही सांगेल ते गुपचूप ऐक आणि हे दूध पी. आणि मी ही गोष्ट तुला सांगत आहे की या दुधामध्ये नशेचं औषध मिळवलेले आहे. मी जाणून बुजून तुला बेशुद्ध करून तुझ्यासोबत संबंध ठेवतो, म्हणजे तू माझा तापटपणा सहन करू शकशील. त्याने दुधाचा ग्लास माझ्या तोंडाला लावून मला दूध पाजलं. 1 महिना निघून गेला होता आणि या 1 महिन्यात मी खूपच अशक्त झाले होते. एवढंच नाही तर माझे 25 किलो वजन देखील कमी झाले होते. आता मी अजिबात जाड वाटत नव्हती. परंतु अचानक वजन कमी झाल्यामुळे माझा रंग काळा पडला होता. कारण प्रत्येक रात्री मी जनावरासारखा अत्याचार सहन करत होते आणि आता उठता बसता देखील माझे हातपाय थरथर कापत होते. खरं तर या घरात प्रत्येक काम करण्यासाठी नोकर होते. मला काहीच करावे लागत नव्हते. मला असं वाटत होतं माझं शरीर कमजोर होत चाललं आहे आणि माझ्या डोळ्याखाली काही वर्तुळे आली आहेत. थोड्या जरी पायऱ्या चढल्या तरी मला दम लागत होता आणि माझी भूक हळूहळू मरून गेली होती. दुपारच्या वेळी माझी तब्येत जरा खराब होती आणि माझी सासू रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये चालली होती. मी त्यांना म्हणाले, मला देखील तुमच्यासोबत डॉक्टरकडे घेऊन चला. त्या मला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी मला काही ताकद येण्याच्या गोळ्या दिल्या आणि माझी काही रक्ताच्या तपासण्या केल्या आणि मला आराम करण्याचा सल्ला दिला. माझी सासू आणि नणंद इतर स्त्रियांसारख्या नव्हत्या. त्या माझ्यावर कामाची जबाबदारी टाकतील किंवा मला टोमणे देतील. त्यांना तर या गोष्टीचं देखील काहीच नव्हतं की एवढ्या सुंदर मुलाने एका जाड आणि साधारण दिसणाऱ्या मुलीसोबत लग्न का केलं. एकदा बोलता बोलता माझ्या सासूने मला सांगितलं होतं की शुभमने तुला पसंत केलं होतं आणि शुभमच्या पसंतीवर आम्हाला काहीच आक्षेप नव्हता. हे त्याचे आयुष्य आहे, त्याला त्याच्या इच्छेनुसार जगायचं आहे. म्हणून आम्ही त्याचं लग्न कुठल्याही बंधनाशिवाय केलं. बरं, शुभमने माझ्याशी लग्न का केलं हे कोडं अजूनही माझ्या मनात घोळत होतं. परत येताना माझी सासू म्हणाली की मला मॉलमध्ये काही शॉपिंग करायची आहे. पण शॉपिंग मॉलमध्ये फिरण्याची माझ्यात अजिबात हिंमत नव्हती. मी गाडीतच बसून राहिले. माझा वेळ घालवण्यासाठी मी समोर असलेल्या हॉटेलकडेच बघत होते. बरेच लोक हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात होते आणि काही लोक बाहेर पडत होते. तेवढ्यात अचानक माझी नजर शुभमवर गेली आणि ज्या मुलीला मी शुभम सोबत बघितलं ते पाहून तर माझी शुद्धच हरपली. ते दोघं गाडीमधून खाली उतरले आणि हॉटेलच्या आतमध्ये गेले. माझी गाडी दुसऱ्या मेन रोडवर मॉलच्या समोर उभी होती.
ड्रायव्हर देखील माझ्या सासूसोबत मॉलमध्ये गेला होता, म्हणजे तो त्यांचं सामान उचलून आणू शकेल. मी गाडीच्या खाली उतरले आणि रस्ता क्रॉस करून त्या हॉटेलमध्ये गेले. तिथे शुभम आणि ती मुलगी बसली होती. दोघांचीही माझ्याकडे पाठ होती. मी शांतपणे मागच्या सीटवर अशा प्रकारे बसले की माझी पाठ त्याच्याकडे असेल. मी त्याच्या तोंडून ऐकलेल्या गोष्टी इतक्या गोंधळात टाकणाऱ्या होत्या की मला कोणीतरी गरम तेलात टाकल्यासारखे वाटत होते. मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. शुभमने का माझ्याशी लग्न केलं होतं, नेमका त्याचा काय हेतू होता, हे सर्व मला माहीत झालं होतं. हे सत्य मला एवढं दुःख देणारं होतं की माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू गळत होते. मी शांतपणे उठून हॉटेलच्या बाहेर आले, जिथे रोडवर माझी गाडी उभी होती. ड्रायव्हर आणि माझी सासू गाडीपाशी उभे राहून मला सगळीकडे शोधत होते. मी रस्ता क्रॉस केला आणि गाडीत येऊन बसले. अजूनही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी घरी आले, पण कुणाशी काहीच बोलले नाही आणि माझ्या खोलीमध्ये जाऊन बसले. रात्री जेव्हा शुभम माझ्या खोलीमध्ये आला, तेव्हा त्याने मला दुधाचा ग्लास दिला. तेव्हा मी त्याच्या हातून दुधाचा ग्लास घेतला आणि त्याला म्हणाले की मी माझ्या काही गोळ्या बाहेर हॉलमध्येच विसरून आले आहे. मला त्या दुधासोबत घ्यायच्या आहेत. एका महिन्यापासून मी शांतपणे त्याची प्रत्येक गोष्ट ऐकत आले होते. म्हणूनच त्याला आता वाटले की कदाचित मी ती दूध पिऊन टाकेन. जसा शुभम रूमच्या बाहेर गेला, तेव्हा मी बेडवरून उठले आणि ते दूध मी माझ्या बेसिंगमध्ये ओतून दिले आणि माझ्याजवळ असणारा एक मिल्क पॅक काढून ते ग्लासात ओतलं. मला हे जाणून घ्यायचं होतं की शुभम रात्री मला नशेचे दूध पाजून माझ्यासोबत नेमकं काय करतो. जेव्हा शुभम खोलीमध्ये आला, तर मी त्याच्याकडे बघून हसू लागले. त्याने त्या गोळ्या माझ्याकडे दिल्या आणि म्हणाला की या गोळ्या खायला तुला काय झालं आहे. मी म्हणाले, मी आज डॉक्टरकडे गेले होते. मला खूपच अशक्तपणा जाणवत आहे, म्हणून डॉक्टरांनी मला ह्या गोळ्या दिल्या आहेत. तो म्हणाला, ठीक आहे, खा या गोळ्या. मी माझ्या गोळ्या दुधासोबत घेतल्या आणि त्यानंतर बेडवर झोपले आणि असं दाखवू लागले की मला फार झोप येत आहे. काही वेळानंतर शुभम रूमच्या बाहेर गेला. मला ते बोलणं आठवलं, जे हॉटेलमध्ये मी शुभम आणि त्या मुलीच्या तोंडून ऐकलं होतं. ती मुलगी दुसरी कोणी नसून माझी छोटी बहीण होती. माझ्या छोट्या बहिणीलाच मी गाडीमधून उतरून हॉटेलकडे जाताना पाहिलं होतं. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की माझी छोटी बहीण शुभम सोबत असेल. म्हणून मी गाडीमधून उतरून हॉटेलमध्ये गेले आणि एकदम त्याच्या पाठीमागे टेबलवर पाठ करून बसले. शुभम माझ्या बहिणीला म्हणत होता की तो हे आता नाटक जास्त काळ करू शकत नाही. माझी बहीण म्हणाली, हे बघ, जे काम तू माझ्या बहिणीसोबत करत आहेस त्या हिशोबाने ती फक्त आता काहीच महिने जिवंत राहू शकते, त्यापेक्षा जास्त नाही. त्यानंतर तुझा मार्ग मोकळा होईल. तो म्हणाला, मला तुझ्या जाड्या आणि त्या काळ्या बहिणीला बघून किळस येते. माझ्यासारखा सुंदर आणि तरुण मुलगा कसं काय अशा कुरूप मुलीला सहन करतो, हे फक्त मलाच माहीत आहे. तू स्वतःलाच बघ, तू किती सुंदर आणि तरुण आहेस, आणि तुझ्या बहिणीला बघ, ती तुझ्या पायाच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही. माझी एकच मजबुरी आहे की तुला मिळवण्यासाठी मला तिला स्वीकारावे लागेल. त्यावर माझी बहीण म्हणाली, मला माहित होतं की यावेळी माझी आई माझ्या मोठ्या बहिणीला सोडून कधीही माझे लग्न करणार नाही, कारण तिला सोडून आईने अगोदरच दुसऱ्या बहिणीचं लग्न केलं होतं आणि आता तिने पक्के ठरवले होते, यावेळी अगोदर या जाडीचं लग्न करेल तेव्हाच माझं लग्न करेल. आणि तू वयाने माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होतास. माझ्या आईने तर स्पष्टपणे नकार दिला असता, आणि मी एवढी सुंदर आहे की माझ्यासाठी स्थळांची कमी नाही. मी विचार केला की चला, माझी बहीण तशीही कुठल्याही कामाची नाही. ती तर माझ्या कामे येत असेल तर काय नुकसान होणार आहे. काही महिन्यातच ती मरण पावेल आणि मग तू तुझा स्थळ माझ्यासाठी घेऊन ये. आई या स्थळासाठी मग नकार देऊ शकत नाही, कारण तू तिच्या ओळखीचा आहेस आणि मी देखील हट्ट करून तिला पटवून देईन. मी माझ्या बहिणीच्या बोलण्याचा विचार करत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने माझा तिचे लग्न व्हावे म्हणून वापर केला होता. मी झोपण्याचा बहाणा करून डोळे मिटून बेडवर पडले होते. खोलीचा दरवाजा उघडून जो व्यक्ती माझ्या खोलीत आला त्याला पाहून मी पटकन उठून बसले. तो माझा धीर होता. उंच अर्धा वेडा माणूस. त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि हसत माझ्याजवळ येऊ लागला. मी पटकन उठून उभी राहिले. त्याला म्हणाले, तू माझ्या खोलीमध्ये काय करत आहेस? मी विचारल्यावर तो म्हणाला, रोज माझा भाऊच मला तुझ्या खोलीत पाठवतो आणि म्हणतो जा आणि मजा कर. मी म्हणाले, माझ्या खोलीच्या बाहेर निघ. परंतु तो बाहेर जाण्याऐवजी माझ्याजवळ येऊ लागला. मी का बाहेर जाऊ? मला तर माझ्या भावानेच पाठवलं आहे आणि रोज मी तुझ्या जवळच येतो. तर आज का बाहेर जाऊ? तुझ्यासोबत राहून मला खूप मजा येते. मी स्वतःच खोलीच्या बाहेर जाऊ लागले तर तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, तू खोलीच्या बाहेर जाऊ शकत नाहीस. मी म्हणाले, जर तू मागे झाला नाहीस तर मी आरडाओरडा करेन. मी असे म्हणत असताना त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला बेडवर ढकलले. या एका महिन्यात मी एवढी अशक्त झाली होती की माझ्या बचावासाठी मी त्याला विरोध देखील करू शकले नाही. त्या माणसाने रात्रभर अत्याचार केले. मी रडत होते, विनंती करत होते, परंतु त्या माणसाच्या आत जसं काय एखादं जंगली जनावर होतं. सकाळ होताच तो माझ्या खोलीच्या बाहेर निघून गेला. मला वाटत होतं की मी स्वतःला संपून टाकावं आणि माझ्या बहिणीला देखील मी मारावं.
असंच वाटत होतं. स्वतःच्या फायद्यासाठी तिने माझे आयुष्य नरक बनवले होते, मला उद्ध्वस्त केले होते. मी हाच विचार करत होते तेवढ्यातच माझ्या मोबाईलवर रिंग वाजली. जेव्हा मी फोन उचलला तेव्हा माझ्या डॉक्टरांचा फोन होता. ते म्हणाले की तुमचे रिपोर्ट आले आहेत आणि तुला स्लो पॉयझन देण्यात येत आहे, जे तुझ्या शरीरात पसरत चालले आहे. तर तू त्यावर उपचार घेतले नाहीस तर तू मरू शकतेस. मरून तर मी आधीच गेले होते. माझी छोटी बहीण जिला मी निष्पापावली समजत होते, तिने किती भयंकर खेळ माझ्यासोबत खेळला होता. एकदा जरी ती मला म्हणाली असती की मला शुभमशी लग्न करायचं आहे, तरीही मी आईला सांगून तिचं लग्न शुभम सोबत लावून दिलं असतं. आम्ही ज्या बहिणी होतो त्यामध्ये माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. नैना सगळ्यात छोटी होती आणि तिने हे भयंकर कृत्य केले होते. तिने एकदा तरी मला सांगितलं असतं तर मी तिचं लग्न लावून दिलं असतं. तशीही लग्न करण्याची माझी इच्छा नव्हती. मी माझे आयुष्य आईसोबत घालवले असते. नैनाने जे केले होते त्यामुळे नात्यांवरचा माझा विश्वास उडाला होता. मी माझे सामान पॅक केले आणि शांतपणे एका NGO मध्ये निघून आले आणि लोकांची सेवा करणे हे माझ्या जीवनाचे ध्येय बनले. मला नव्हतं माहीत की मी माझ्या बहिणीने शुभमशी लग्न केलं होतं की नाही. लोक माझ्याबद्दल काय बोलत असतील, पण मला वाटत होते की जो अत्याचार मी आतापर्यंत सहन करत होते, तो यापुढे नाही सहन करू शकत. जरी मी हे सत्य सगळ्यांसमोर आणले असते तरी काय फायदा झाला नसता. इथे सत्य कोणालाच ऐकायचं नव्हतं. माझ्या बहिणीला मला तिच्या आयुष्यातून काढायचे होते. माझा जीव घ्यायचा होता. मी स्वतः तिचा मार्ग मोकळा केला, कारण आजही माझ्या हृदयात माझ्या बहिणीबद्दल प्रेम आहे. मी देवाला एवढीच प्रार्थना करू शकते की नाही ना तिच्या आयुष्यात आनंदी राहो. तिने माझ्यासोबत काहीही केले तरी तिच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये. ती माझी लहान बहीण होती. तिला मी माझ्या मांडीवर वाढवले होते. पण मला माझ्या प्रार्थनेचा काही फायदा वाटत नव्हता, कारण जे लोक इतरांसोबत वाईट वागतात देव त्यांच्यासोबतही वाईटच वागतो. ज्याला स्त्रीचा आदर कसा करावा हे देखील माहीत नाही, ज्याने आपल्या बायकोलाच आपल्या भावाच्या स्वाधीन केलं होतं, आपण हे कसं म्हणू शकतो की तो नैनाला आयुष्यभर आनंदी ठेवेल आणि तिला कायमची साथ देईल. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.